योद्धा न्यूज चॅनल विशेष गौरव लेख आरोग्य सेवेचा नंदादीप सौ रोहिणी दगडू पिंगळे यांचा 30 वर्षांचा सेवायज्ञ। राजगुरुनगर समाजात डॉक्टरला देवाचे रूप मानले जाते, पण त्या डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणारी आरोग्य सेविका ही खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचा कणा असते। खेड तालुक्यातील अशाच एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे सौ रोहिणी दगडू पिंगळे। गेल्या 30 वर्षांपासून अविरत न थकता आणि कोणताही गाजावाजा न करता त्यांनी ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जी निगा राखली आहे तो एक अभूतपूर्व सेवा प्रवास आहे। शून्यातून निर्माण केलेले विश्वासाचे नाते। रोहिणी पिंगळे यांचा प्रवास एका सामान्य कुटुंबातून सुरू झाला। आरोग्य सेविका म्हणून ग्रामीण भागात रुजू होताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती। रस्ते नव्हते, वीज नव्हती आणि महत्त्वाचे म्हणजे लोकांमध्ये आरोग्याविषयी कमालीची अनास्था होती। अशा काळात त्यांनी केवळ औषधे दिली नाहीत, तर घरोघरी जाऊन मायेने विचारपूस केली। त्यांच्या मृदू स्वभावामुळे गावकऱ्यांसाठी त्या केवळ सिस्टर राहिल्या नाहीत, तर कुटुंबातील एक हक्काची व्यक्ती बनल्या। स्त्रीबाल कल्याणाचा ध्यास। आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी मोलाचे कार्य केले। दुर्गम भागात भर पावसात किंवा कडाक्याच्या थंडीतही गर्भवती महिलांची तपासणी असो वा बालकांचे लसीकरण, रोहिणी पिंगळे कधीच मागे हटल्या नाहीत। कुपोषण निर्मूलन आणि कुटुंब नियोजनाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे अनेक कुटुंबांचे संसार सावरले गेले। केवळ नोकरी नाही, तर हे मिशन। आरोग्य विभागात काम करताना अनेकदा अपुरा कर्मचारी वर्ग आणि मर्यादित साधनांचा सामना करावा लागतो। मात्र रोहिणी पिंगळे यांनी कधीही साधनांची कमतरता कामात आड येऊ दिली नाही। कोरोनासारख्या महाभयंकर काळात जेव्हा जग घरात बसले होते, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या रुग्णसेवेसाठी मैदानात होत्या। टीबी, कुष्ठरोग आणि डेंग्यूसारख्या आजारांविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही आरोग्य विभागात चर्चेचा विषय असतो। पुरस्कारांनी कार्यावर मोहोर। त्यांच्या या निष्काम सेवेची दखल घेऊन त्यांना जिल्हा आणि राज्य पातळीवर अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे। मात्र रुग्णाच्या चेहऱ्यावरील समाधान हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे, अशी त्यांची भावना असते। त्यांच्या हाताला एक वेगळाच गुण आहे, अशी भावना आजही अनेक रुग्ण व्यक्त करतात। सेवानिवृत्तीनंतरही सेवेचा वसा चालूच। अधिकृत सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही रोहिणी पिंगळे स्वस्थ बसलेल्या नाहीत। आजही त्या किशोरवयीन मुलींना आरोग्याचे धडे देतात, महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात। समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान हे केवळ 30 वर्षांची नोकरी नसून तो एक संस्कार आहे। आरोग्य सेवेची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ रोहिणी दगडू पिंगळे यांचा हा जीवन प्रवास आजच्या पिढीतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे। त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी योद्धा न्यूज परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। योद्धा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी दत्ता भगत।